महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता राजकीय पक्ष हे आता कामाला लागलेले पाहायला मिळतात। पाहूयात याच संदर्भातील बातम्या। मुंबई भाजपाकडून निवडणूक समितीची घोषणा करण्यात आलेली आहे। महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक समितीची आता घोषणा होतीये। अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा करण्यात आली आहे। मंत्री आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विनोद तावडे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा या समितीमध्ये समावेश आहे। हीच समिती निवडणुकीचे नियोजन आणि प्रचार रणनीती आता रणनीती ठरवणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता भाजप अगदी जोरात कामाला लागलेला आता पाहायला मिळतंय। निश्चितच एकंदरीतच निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सातत्याने आता जागा वाटपाची चर्चा एकीकडे भाजप शिवसेनेबरोबर करत आहे, मात्र दुसरीकडे आता एकंदरीत जी निवडणूक समिती आहे त्याची घोषणा करण्यात आलेली आहे। या 12 सदस्यीय समितीमध्ये आपण पाहिलं असेल तर केंद्रातील आणि मुंबईतील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे। अमित साटम स्वतः या समितीचे अध्यक्ष असतील, याशिवाय पीयूष गोयल असतील किंवा विनोद तावडे असतील, हे दोन केंद्रीय नेते आणि आशिष शेलार, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा हे राज्यातील 3 महत्वाचे मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष अशा तिघांचाही समावेश आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे येत्या काळामध्ये जे सूक्ष्म नियोजन निवडणुकीचं केलं जाईल, प्रचाराची रणनीती ठरली जाईल, त्याचं काम जे आहे ती 20 सदस्यीय समिती करणार आहे। प्रचार कुठल्या अँगलने करायचा आहे आणि याशिवाय अजेंडा कुठला सेट करायचा मुंबईत या संदर्भातील महत्वाची व्यूहरचना देखील ही समिती अखेर आपल्याला पाहायला मिळेल। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।